नमस्कार मंडळी, चला तर आज करूया पारंपरिक भोगीची भाजी आणि सोबतच तीळ लावलेली बाजरीची भाकरी। या भोगीच्या भाजीसाठी ज्या कोणत्या भाज्या लागतात त्या सगळ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत। फक्त वाटण करण्यासाठी काय घ्यायचे हे इथं आपण बघूया। एक मोठा कांदा उभा पातळ चिरून घेतलाय, 2 मोठे चमचे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, त्यानंतर मुठभर कोथिंबीर घेतली आहे, 1 मोठा चमचा तीळ आणि 1 छोटा चमचा जिरे घेतलेत। आता हे तीळ आपल्याला कढईमध्ये घालायचे आणि भाजून घ्यायचे आहेत। सतत हलवत 1-1.5 मिनिटासाठी हे भाजून घ्यायचे। जास्त काही वेळ लागत नाही, पटकन हे तीळ भाजून होतात। हे बघा, आपले तीळ भाजून झाले, एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि आता जिरेही भाजून घेऊया याच्यात। मिनिटभरामध्ये जिरेही भाजून झाले, तेही एका प्लेटमध्ये काढायचे आणि त्यानंतर खोबरं भाजून घ्यायचे। हे असे पातळ काप करून घातले ना ते पटकन भाजले जातात। याच्याऐवजी खोबऱ्याचा खीस घेतला तरीही चालतो। आधी थोडंसं हलकं परतून घेते, त्यानंतर एक 3-4 थेंब याच्यामध्ये तेल घालायचं आणि मग तेलावरती हे परतून घ्यायचंय। असा डार्क ब्राऊन रंग येईपर्यंत हे खोबरंही भाजून घ्यायचंय आपल्याला। खोबरं कांदा दोन्हीही असं ब्राऊन रंगावरती भाजून घेतलं ना मग आपलं वाटण खूप छान होतं, त्यामुळे आपल्या भाजीला चवही छान येते। खरं तर भाजीची चव ही वाटणावरच अवलंबून असते, त्यामुळे वाटण बनवताना ते परफेक्टच बनवायचं। आता हा कांदा कढईमध्ये घातला, थोडासा परतून घेऊया। कांद्यामध्येही थोडंसं तेल घातलेलं आहे, साधारण एक 4-5 थेंब इतकंच, जास्त नाही घालायचं। आता हा कांदा अगदी ब्राऊन रंग येईपर्यंत छान असा आपण भाजून घेऊया। आपला कांदा भाजून झालाय, तो एका प्लेटमध्ये काढून थंड व्हायला ठेवूया आणि तोपर्यंत भाज्या परतून घ्यायच्यात आपल्याला। याच कढईमध्ये 1 चमचाभर तेल घातलं। आता आधी बटाटे घालायचे, कारण बटाटे शिजायला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे आधी बटाटे परतून घ्यायचे। या भाजीमध्ये कोण बटाटे घालतं कोण घालत नाही, मी घालते। ज्यांना कोणाला घालायचे नसतील त्यांनी नाही घातले तरीही चालेल। बटाटे थोडे परतल्यानंतर त्याच्यामध्ये गाजराचे तुकडेही घातले, ते पण मिनिटभर परतून घ्यायचे आणि मग सगळ्याच भाज्या एकदम घालायच्या। या भाज्यांमध्ये आपण ओल्या तुरीच्या बिया, पावट्याच्या बिया, वाटाणे घेतलेले आहेत, त्यानंतर ओले हरभरेही आहेत ज्याला आपण ढाळे म्हणतो, बीन्स घेतलेत, घेवडा आहे, बोरही चिरून घेतलेत, वांग, फ्लॉवर मात्र ना असा थोडासा पाण्यामध्ये ब्लांच करूनच घेतलाय मी। या सगळ्या भाज्या आता तेलामध्ये घालून परतून घ्यायच्यात साधारण 1-2-3 मिनिटांसाठी। 12 भाज्यांची भाजी म्हणजे भोगीची भाजी असं आपली जुनी माणसं म्हणतात आणि खरंच याच्यामध्ये खूप साऱ्या भाज्या वापरतो आपण। म्हणजे या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये ज्या ज्या भाज्या येतात त्या सगळ्या भाज्या घालून ही भाजी बनवली जाते। या भाज्यांमध्ये मी थोडंसं मीठही घातलं आणि अजून 1-2 मिनिटासाठी ही आपल्याला अशाच परतून घ्यायच्यात। झाकण वगैरे ठेवायची काहीच गरज नाही, फक्त अधूनमधून असं हलवून घेत आपल्याला या परतून घ्यायच्या। साधारण 3 ते 4 मिनिटांनी आपल्या भाज्या छान परतून झाल्यात। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आपल्याला लगेचच फोडणी करायला घ्यायची आहे। बघा सगळे रंग कसे छान उठून दिसतायत ना या भाज्यांचे। अशा तेलावरती परतून घेतल्या ना आपल्या या भोगीच्या भाजीला चव खूप छान येते। कोणाला जर तेवढा वेळ नसेल तर डायरेक्ट फोडणी करायला घेतली तरीही चालते। आपलं हे सगळं भाजलेलं साहित्य थंड झालंय, आता मिक्सरमधून हे बारीक असं वाटून घेते। कढईमध्ये आपल्याला 1.5 पळी तेल घालायचे
भाज्या जास्त आहेत त्यामुळे तेलही थोडंसं जास्त घेतलंय मी. तेल गरम झालं की पाव चमचा मोहरी घातली. त्यानंतर तिखट घालते मी 1.5 चमचा. हे घरचं बनवलेलं तिखट आहे. आणि आपण जे वाटण बनवून घेतलंय ना, हे वाटण याच्यामध्ये घालून छान असं परतून घ्यायचंय. भाजीला चव छान यावी म्हणून मी तिखट तेलामध्ये घातलेलं होतं. आणि हे जे वाटण आहे ते वाटण या चमच्यामध्ये जेवढं येईल तेवढं मी घाईमध्ये घातलं. आता हे उरलेलं सगळं वाटण याच्यामध्ये घालायचं आणि आपल्याला छान तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घ्यायचे. आता याच्यात अर्धा चमचा मसाला घालते मी आणि पाव चमचा हळद घालायची आहे. मसाला इथे आपल्या आवडीने कोणताही घालायचा. गरम मसाला, किचन किंग मसाला घातला तरीही चालतो. अजून एकदा हे सगळं परतून घ्यायचे. सगळी जिन्नस आपण आधीच भाजून घेतलेली होती त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही हे वाटण भाजलं जायला. अगदी 2-3 मिनिटांमध्ये याला छान तेल सुटतं. एकदा का तेल सुटलं का मग या सगळ्या भाज्या याच्यात घालायच्यात. भाज्या घातल्यानंतर आपण हे आता व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया सगळं. हे वाटण, भाज्या हे सगळं मस्त एकजीव व्हावं. आता याच्यात गरम पाणी घालते मी. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण बनवलं होतं ना, त्याच्यामध्ये मी गरम पाणी घातलं आणि एक अर्धी वाटी पाणी आत्ता घातले. अजून थोडंसं पाणी घालायचंय आपल्याला. म्हणजे साधारण एक वाटी ते 1.5 वाटी पाणी मी याच्यात घातले. पाणी घातल्यानंतर छान असं ढवळून घ्यायचे आणि याच्यात आपल्याला मीठ घालायचे. आपण भाज्या तेलामध्ये परतून घेतानाही मीठ घातलं होतं. त्या हिशोबाने एक अर्धा चमचा मीठ घातलं मी इथं. परत एकदा हे ढवळून घेऊया आणि आपल्याला या भाजीला एक उकळी येऊ द्यायची आहे. याच्यापेक्षा पातळ केलं तरीही चालतं, पण काय होतं याच्यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या असतात आणि मग जर याला जास्त रस्सा केला तर आपल्याला तो रस्साच खावासा वाटतो आणि भाज्या मग त्या तशाच राहतात. भाज्या खाव्याशा नाही वाटत. म्हणून जास्त रस्सा नाही करायचा. थोडी सरबरीत किंवा सुक्कीच ठेवायची. साधारण एक 7 ते 8 मिनिटं मी मंद गॅसवरती भाजी शिजू दिली. इथं सगळ्या भाज्या छान मऊ शिजलेल्या आहेत. खरं तर ही भोगीची भाजी करायला 15 ते 20 मिनिटं पुरेशी असतात, पण याची पूर्वतयारी करायची म्हणलं का ते मात्र वेळ खाऊ काम आहे. साधारण माझा 1 तास ते 1.5 तास गेला याच्या पूर्वतयारीमध्ये. असं पण आपली भाजी तयार झाली आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये 1 चमचा तीळ घातलेत. आता कुठं आपली ही भोगीची भाजी दिसायला लागलीये, कारण या भाजीमध्ये अख्खे तीळ घालतातच. इथं आपली भाजी तर तयार झाली. आता सोबतच आपल्याला बाजरीची भाकरीही करायची आहे. तर ही भाजी झाकून ठेवू आणि लगेचच आपण बाजरीची भाकरीही करायला घेऊया. एका मोठ्या ताटामध्ये मी थोडंसं बाजरीचं पीठ असं चाळून घेते. आता त्याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि त्यानंतर थोडेसे तीळ घालायचे. पीठ भिजवताना पण तीळ घालायचे आणि नंतर वरतून पण तीळ लावायचेत आपल्याला भाकरीला. थोडं थोडं पाणी घेत हे पीठ भिजवून घ्यायचे. कारण काय होतं बाजरीचं पीठ असं अगदी बारीक असतं आणि पटकन ते पातळ होऊ शकतं. त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत मी याचं पीठ असं छान मळून घेते आणि त्यानंतर आपल्याला भाकरी करून घ्यायची आहे. मी भाकरी करून घेते तोपर्यंत थोडक्यात या सणाचं महत्त्व बघूया आपण. तर भोगी हा मकर संक्रांतीचा पहिला दिवस आणि या भोगीचं परंपरागत महत्त्व म्हणजे शेतकऱ्यांनी पिकवलेल्या नवीन हंगामाच्या भाज्यांबद्दल धरणी मातेची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस. अनेक भाज्या एकत्र करून केलेली भाजी म्हणजे एकतेचे आणि समृद्धीचे प्रतीक असते. आरोग्याच्या दृष्टीने जर महत्त्व बघायचं म्हणलं तर विविध भाज्यांमुळे अनेक पोषक तत्वे आपल्या शरीराला मिळतात, जी या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये आवश्यक असतात. तसेच हिवाळ्यामध्ये शरीराला लागणारी उष्णता, ऊर्जा आपल्याला या भाज्यांमुळे मिळते आणि आपली रोगप्रतिकारक क्षमताही वाढते.
त्यामुळे खास भोगीच्या दिवशी या सगळ्या भाज्या मिसळून अशी मिक्स भाजी बनवली जाते. आणि भाकरीचं महत्त्व म्हणलं तर बाजरी शरीराला उष्णता देते, तसेच थंडीपासून आपलं संरक्षण करते. तिळामध्येही भरपूर प्रमाणामध्ये उष्णता, ऊर्जा असते, तसेच कॅल्शियम, लोह असते. त्यामुळे खास करून थंडीच्या दिवसामध्ये ही तीळ लावलेली बाजरीची भाकरी आपण खातो आणि म्हणूनच भोगीच्या दिवशी ही तीळ लावलेली बाजरीची भाकरी केली जाते. तर महत्त्व सांगेपर्यंत इथं आपली भाकरी बनवून तयार झालेली आहे. सगळ्यात शेवटी असे वरून ही तीळ लावून घेते मी. तीळ लावल्यानंतर हलक्या हाताने परत एकदा ही भाकरी थोडीशी अशी थापून घ्यायची, म्हणजे भाजायला तव्यावरती घातल्यावरती याचे तीळ निघणार नाहीत. आपली भाकरी तयार झालीये. आता तव्यावरती घालून आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. भाकरी तव्यावरती टाकल्यानंतर मी पाणी लावून घेतलं वरून. त्यानंतर ते पाणी थोडंसं सुकलं का मग ही भाकरी पलटून घेतलीये. आता ही आपल्याला दोन्ही बाजूनी छान अशी शेकून घ्यायची. प्रत्येक भागाची खाद्य संस्कृती बघा वेगळी वेगळी असते. काही भागामध्ये बाजरी रोजच्या जेवणामध्ये नेहमीच खाल्ली जाते, पण आमच्याकडे रोजच्या जेवणामध्ये ज्वारीची भाकरी खाल्ली जाते. आणि ज्यावेळेस दिवाळी असते किंवा मकर संक्रांती असते त्यावेळेस मग तीळ लावून बाजरीची भाकरी केली जाते. म्हणजे फक्त थंडीच्या दिवसामध्येच आमच्याकडे बाजरीची भाकरी खातात. इथं बघा दोन्ही बाजूनी आपली भाकरी छान शेकून घेतली. आता ही काढून घेते आणि अशाच प्रकारे अजून एक भाकरी करून घेते. दुसरी भाकरी इथं छान अशी खरपूस भाजून तयार झालीये. लगेचच आपण ताट वाढायला घेऊया. त्यासाठी एका ताटामध्ये भाकरी ठेवून घेतल्या. हे असे चिरलेले गाजर ठेवलेत आणि आता ही भाजी वाढून घेऊया. खरं तर वेगवेगळ्या भागांमध्ये ही भोगीची भाजी बनवण्याच्या बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्ही कोणत्या प्रकारे भोगीची भाजी बनवता हे मला कमेंट करून नक्की सांगा. भाजी वाढून झाल्यानंतर एक तिळाचा लाडूही ठेवलाय मी ताटामध्ये. तिळाच्या लाडूचा जर व्हिडिओ अजून बघितला नसेल तर तोही नक्कीच बघा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब ही करा. भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.